नर्मदे हर. आज सानप महाराज नर्मदा परिक्रमेतला 31वा दिवस आणि या प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये रात्रीच्याला आम्ही विश्रांती घेतली आणि आज दिनांक 3/12/2025 रोजी या ठिकाणाहून प्रस्थान करत आहोत. नर्मदे हर. आज या ठिकाणाहून काही पुढे हापेश्वरला गेलेले आहेत आणि आम्ही कवाट मार्गे चाललेलो आहोत. कवाट मार्गे साधारणतः एक 22 किलोमीटरचा प्रवास आहे. पाहूया आज किती वेळ तयार म्हणजे पूर्ण होत आहे तो माईच्या कृपेने. नर्मदे हर. सुप्रभात सुप्रभात, शुभ सकाळ. आणि आज इथून निघण्यासाठी 6 वाजलेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि अशा पद्धतीत पूर्ण तयारी करून पूजापाठ करून सानप महाराज नर्मदा परिक्रमेच्या 31व्या दिवसाच्या सुरुवात करत आहेत. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. आता 6:40 झालेले आहेत आणि या गुजरातमधील शोलपाणी झाडी आता या ठिकाणी अशा प्रकारे 2 रस्ते फुटलेत. कुठून जावं कळत नव्हतं, परंतु ही असणारी सेवा, ही जी बोर्ड लावलेले आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. या बोर्डावरती लक्ष ठेवा आणि जी काही लाल निशाणी बांधलेल्या असतात त्याच्यावरती लक्ष ठेवा आणि नर्मदा माईचा परिक्रमेतला प्रवास आपला निश्चिंत चालत राहा. कारण प्रत्येक वेळेस आपल्याला कुणी भेटेलच रस्ता विचारण्यासाठी असं काही नाही. आता कवाटला आम्ही निघालेलो आहोत. काही हापेश्वर मार्गे गेलेले आहेत. लाहवा कोळीच्या पुढे एक 4 किलोमीटर रात्री आम्ही श्रीराम प्रभूच्या मंदिरात मुक्कामी होतो. नर्मदे हर. आणि हा गुजरातमधलाच शूलपाणी झाडीचा भाग येत आहे. नर्मदे हर. जय ओम जय ओम. नर्मदे हर. अशाच प्रकारच्या डोंगर दऱ्या आपण शूलपाणी झाडीमध्ये पाहिलेले असतील. तेच निसर्गाचं छानसं स्वरूप या ठिकाणी आपणास पाहायला मिळेल. नर्मदे हर. जिंदगी भर. जय ओम जय ओम जय ओम. नर्मदे हर. अति छोटी कढाई, तहसील नसवाडी, जिल्हा छोटा उदयपूर या शिव मंदिरामध्ये आपका सपना में दर्शन दिए. अच्छा. माई के उस पार से साइकिलों पर बांध के लाया हम. हाँ हाँ. तो अपने सपने में आए थे माल. सपना में आया था आणि आपकी पियर थी, आपके लाया. आपकी पियर थी माई के उस पार. अच्छा, तुम्हाला माहेर तिकडं होतं हो हो. आपकी आणि पियर. तिकडं तुम्हाला स्वप्नात महादेवाने दर्शन दिलं. हो हो. तुम्ही तिकडून इकडे घेऊन आले. પછી आम्ही सायकल ઉપર बांध के सायकलवर लाया. इथं आणलं आणि इथे तुम्ही त्याची स्थापना केली. हो. म्हणून सपने का महादेव बोलते हो. हो, सपने के महादेव. चलो ठीक आहे. नर्मदे हर. नर्मदे, नर्मदे. अशा प्रकारचा आपल्याला आठवणी या ठिकाणी पाहावयास मिळतात. बाबाजी कब से आ रहे थे हो? नर्मदे हर. आप कब से यहाँ वास कर रहे? कितना दिन हो गया बात करते हुए?
आपण तो कुटिया बनाए के अभी रिया था अच्छा तो बेल की झोपड़ी होती अच्छा हो गया, अच्छा हो गया। पर आप सब परिक्रमावासियों को चाय पानी खिलाते हो? पानी और रोटी खिलाते हैं। अच्छा वाह। आगे जाना नहीं देते। टाइम 12 वाएगा 11 वाएगा 10 वाएगा आते तो हाँ 11-12 बज जाते तो आप यहाँ रुकवा लेते हो उनको? फिर शाम को आते तो हम यहीं रोकते हैं। हाँ अच्छा अच्छा ठीक है। नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर प्रभु। हाँ ले आना बाबू, इसका लिया। नर्मदे हर। आप बहुत सेवा दे रहे, ऐसी माई की भक्ति सेवा आपसे बहुत दिन तक चले और मैं आपको बहुत शक्ति दे दे, ये हम माई से प्रार्थना करते हैं। सानप महाराज नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आज कवाटला आपण जात आहोत आणि कवाटला जात असताना नर्मदे हा कवाटपासून एक 15 किलोमीटर अंतरावरती आपण आता चाललेलो आहोत आणि गुजरातची ही शूलपाणी झाडी, याच्यामध्ये अशा प्रकारचे नागमोडी रस्ते, चढण ढलन अशा प्रकारचे रस्ते अगदी नागमोडी साईड। नर्मदे छोटे छोटे गावं, 2 किलोमीटरच्या अंतराने। नानी म्हणजे छोटी कढई गेली, अभी मोठी कढई। अच्छा अभी कवाट यहाँ से 10-12 किलोमीटर बचा। अच्छा नर्मदे हर। छानसे या ठिकाणी गावाची नावे आहेत। नर्मदे नर्मदे हर। तो यहाँ से जो चौफला लगा, ये चौफला से वो कवाट एक मार्ग जाता है। कवाट से मार्ग जाता है। हाँ और हमको अभी बखतगढ़ जाना है। वक्त जाना है सीधू में। अच्छा शॉर्टकट में। तो अभी आगे गांव कौन सा पड़ेगा? शुरवानी। शुरवानी। शुरवानी मोटो आश्रम है। हाँ हाँ ये पूछ लेना का। अच्छा मानका से मानका थी मोगरा से। हाँ हाँ नाखल। हाँ नाखल बोरचापड़ा चिकली। चिकली और चिकली के आगे? चिकली के आगे मालूम नहीं है। अच्छा ठीक है। पर आगे पूछ ही लेना। हाँ हाँ अनुभव परिक्रमा वाला बहुत जाते हैं। अच्छा वो सीधा हम बखतगढ़ निकल जाएंगे। हाँ वक्त। चलो ठीक है प्रभु। नर्मदे हर। आपका नाम शुभ नाम क्या है? हमारा नाम धर्मदास। धर्मदास? हाँ। अरे हम तो हमारे नाम वाले हैं आप तो। हमारा ही नाम धर्मनाथ है। अच्छा ठीक है नर्मदे हर। तो आपके साथ एक सेल्फी तो जरूर लेना पड़े। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। ये धर्मदास और ये धर्मनाथ महाराज। नर्मदे हर। छोटी मोटी कढ़ाई में मोटी कढ़ाई में हम, और अभी आगे इन्होंने आपको मार्ग जो हमें बता दिया, इस मार्ग में हम आगे परिक्रमा आगे पूछ लेना का। हाँ वही तो होता। और आगे चल रहे हैं। नर्मदे हर, नर्मदे हर। आता आपण निघालेलो आहोत मोठ्या कढईमधून बखतगड मार्गे, आणि या मोठ्या कढईपासून बखतगड या शूलपाणी झाडीतून गुजरातच्या एक 25 किलोमीटर दाखवलेला आहे। आणि रात्री घोटी आंबा या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो
आत्तापर्यंत घोटी आंबापासून एक 8 किलोमीटर आलेलो आहे आणि हे 25 साधारणतः आजच्याला 35 किलोमीटर अंतर होईल बखसगडपर्यंत. पाहूया माई काय करते ते. नर्मदे हर. आणि ही शुलपाणी झाडी चढ उतार नर्मदे हर. जय ओम. नर्मदे हर. आणि चौकामधून कवाट मार्ग सोडून या मार्गे निघालेलो आहोत. नर्मदे हर. जिंदगीभर. सांडे ऋषि की तपोभूमि अच्छा, जी. नर्मदे हर. आप कोल्हापुर हाँ, मैं कोल्हापुर का हूँ. और नाम क्या बोले? महादेव माड़ी. महादेव माड़ी. ये जो महादेव माड़ी है वो सब एमपी वालों को अपने साथ लेके चल रहे हैं. मैया की कृपा. मैया की कृपा है. इनके चाल पे वो चाल चल रहे हैं, वरना तो वो बहुत अपनी चाल दिखा दे. ऐसा कोई नहीं है बाबा. नर्मदे हर. वही लोग हम मेरे को लेके चल रहे हैं. अच्छा, और सबके लिए माई हमको सबको लेके चल रहे. सबको लेके चल रहे. मैया सबको लेके चल रही. चलो ठीक है. नर्मदे हर. नर्मदे. ये शुलपानी झाड़ी गुजरात. अभी आखिरी पड़ाव हमारा गुजरात में. अभी तो हम बखसगढ़ जाएंगे तो एमपी लग जाएगी. हाँ, एमपी लग जाएगी. अभी बखसगढ़ 20-22 किलोमीटर बचा है. नर्मदे हर. छोड़ सकते हैं मेरे को. ये बड़े बड़े पर्वत और हे नागमोडी रस्ते खूप मनाला आनंद देत आहेत. शरीर थकतंय पण मन उल्हासित होतंय आणि सगळा खेळ तर मनाचा चालतोय. मन थकलं की शरीर बी थकत असतं, म्हणून मन उल्हासित आहे तर शरीर बी उल्हासित आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. वाह, बहुत बढ़िया. ऐसा जोश भरे आवाज होना चाहिए. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आम्ही चाललो आहोत छोडवानी या गावातून पुढे शुलपाणी झाडी गुजरात. इथे आश्रम आहे छोडवानीमध्ये, परंतु भोजन व्यवस्था 12, 12:30, 1 वाजतो. आणि आता आम्हाला इथून 10 वाजलेले आहेत, तर एक 8-9 किलोमीटरवरती भोजन व्यवस्था सांगितलेली आहे. होय, तिथपर्यंत जाणं झालं तर, नाहीतर ₹110 received on phone pay. असे चावमेवचे पुढे घेतलेत, खाल्लेत आणि पुढे निघालेलो आहोत. नर्मदे हर. जसा देश तसा वेश. शुलपाणी म्हटल्यानंतर थोडंसं आम्हाला बी त्रास सहन करावाच लागतो. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. बघा शुलपाणी झाडी
11 वाजलेले आहेत आणि या झाडीमधून चाललेलो आहो. दोन्ही साईडने उंच उंच डोंगर. निसर्ग खूप छान. वातावरण आनंददायी. अशा प्रकारचा हा परिक्रमेतला एक आनंदाचाच भाग आहे. हे सर्व निसर्गाचा आपणास सहवास मिळत आहे. नर्मदे हर. हे सर्व डोंगर दऱ्या चढावं लागतात, उतरावं लागतात. नर्मदे हर जिंदगी भर. आता शुलपाणी झाडी ही एक 7-8 किलोमीटर आहे. नंतर बखतगडच्या पाठीमागेच संपून जाईल. नर्मदे हर. कारण आता MP लागणार आहे. बखतगड हा MP मध्ये येतो. नर्मदे हर. नर्मदे हर हा एकच दगड आहे वरून आलेला. बघा केवढा मोठा. एक निसर्गाची कला. नर्मदे हर. नर्मदे हर हर नर्मदे हर नर्मदे. ये गांव का नाम क्या है? नाखल. जिला छोटा उदयपुर. अच्छा. और तहसील कौन सा है? कवाट. अरे वाह, होशियार है यार. हाँ, बहुत बढ़िया. आनंद आ गया. चलो ठीक है. नर्मदे हर. नर्मदे हर. जिंदगी भर. चलो ठीक है. चलो ठीक है. नर्मदे हर. बाल बच्चों से मिलेंगे तो आनंद ही आता है, क्योंकि बच्चा तो भगवान का रूप होता है. नर्मदे हर. शुलपानी झाड़ी में अभी नखल गांव में सानप महाराज और उनका ग्रुप माइका भक्तगण चल रहा है. नर्मदे हर. बहुत सुंदर ये सामने वाला नज़ारा. नर्मदे हर. बहुत आनंद देता है. मन को सुकून देता है. नर्मदे हर. अभी कोई भोजन प्रसादी की व्यवस्था नहीं हुई तो भी फिर हम बहुत खुशी से चल रहे. नर्मदे हर. हर. महादेव महाराज वर बघा. नर्मदे हर. सोलापूरचे महादेव महाराज आणि MPतले बाबा आणि सानप महाराज असे शुलपाणी झाडीतून चालत असताना आजचा आमचा प्रवास. आज शुलपानी झाडीमध्ये भोजन प्रसादी थोड़ी अड़चन असते. आश्रम की कोई थोड़ी दिक्कत रहती है, तर याच्यामुळे साधारणतः मी आज मॅगीचा प्रोग्राम ठेवलेला आहे. तर मॅगीचे पुडे घेतलेत. एक 10-10 रुपयावाले 10 पुडे. नर्मदे हर. आणि आम्ही 5 महात्मा आहोत. भोजन प्रसादी की
आणि त्याच्यामध्ये आता नाही ते असं हे करा ना, हां थोडं फोडून टाका आणि त्याच्यामध्ये मसाला पाकिट टाका छान आणि धनिया पावडर बी थोडीशी टाका. अशा प्रकारचं चालू आहे प्रोग्राम. हे बाबा नर्मदे हर जशी वेळ येईल तसं परिक्रमेत राहावं लागतं. आणि शूलपाणी झाडी म्हणल्यानंतर ह्या गोष्टी अनुभवातच आहेत. नर्मदे हर. जय ओम जय ओम. और बाबूजी ने यहाँ हमारे लिए गैस भी लाया है. ला दिया इधर भैया जी. चलो ठीक है. आपका क्या नाम है? पूरा नाम क्या है? मेरा नाम नरेश है और बाबूजी का भंगिया भाई. अच्छा. और सरनेम? सरनेम नाखल. नाखल. बहुत आपने व्यवस्था कर दी, गैस भी लाया. धन्यवाद प्रभु. और मैंने उनको लाइटर दिया उसका. अच्छा, उनका परिवार भी अच्छा है. देखो उनकी गाड़ी भी है बहुत बड़ी. नर्मदे हर. तो बाबा ऊपर वाले की मेहरबानी है, भगवान ने दिया तो काय को ना बोलने की. अच्छा, आप ऐसे या परिक्रमावासियों को थोड़ी सेवा करते रहो. कभी मुश्किल में आए कोई परिक्रमावासी तो चलो ठीक है. नर्मदे. आपका स्वभाव भी दिखता है वैसा. आप बहुत अच्छे दिल के आदमी. नर्मदे हर. मॅगीमध्ये आता हे बाहेर शेतामध्ये तंबाटे होते, ते तंबाटे घेऊन आलोत. आणि अशा प्रकारे आता त्या मॅगीमध्ये तंबाटे, मसाला आणि अशी हिरवी मिरची, थोडीशी शेंगदाणे, अशा प्रकारचं सर्व मटेरियल. आणि आमचे महादेव महाराज आचार्यच आहेत दिंडीमध्ये, ते आचार्याचंच काम करतात. छानसं माईने आमचा संयोग जुळून आणलेला आहे. नर्मदे हर. नर्मदे. आणि समोर मॅगी तयार होत आहे. नर्मदे हर. हा एक वेगळाच आनंद असतो परिक्रमेतला. नर्मदे हर. अशी छान मॅगी तयार झालेली आहे. आणि आता तुम्हाला खाता येणार नाही, तुम्ही फक्त बघा. महादेव महाराज कशी लागते? नर्मदे हर. अगदी छान. छान झाली ना बाबाजी? बहुत बढ़िया. बहुत बढ़िया. एक नंबर भैया. अरे वाह वाह. आपको? बढ़िया. अरे वाह. देखो हमारे बहुत आनंद से बोल रहे हैं कि बहुत बढ़िया हो गए. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आता भोजन प्रसादी घेऊन म्हणजेच मॅगी थोडासा आराम केला आणि परत चला. आता पुन्हा या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आता बखतगड या ठिकाणापासून 8 किलोमीटर दाखवत आहे. आणि अशा प्रकारे आजचा सुंदर प्रवास. 2 वाजलेले आहेत, परंतु हवेमध्ये उष्णता नसून गारवा आहे. त्याच्यामुळं चालण्यासाठी एकदम मन कसं प्रसन्न वाटतंय. आणि निसर्गाचं सौंदर्य पाहून बी मन भरतंय आणि पोट बी भरलेलं आहे. त्याच्यामुळं आज एकदम खुशीमध्ये कार्यक्रम आहे. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर बच्चों. नर्मदे हर. नर्मदे. ये गांव कौन सा आता है? हाँ. अच्छा. हाँ. नर्मदे. नर्मदे हर. तर सानप महाराज या खालून या रस्त्याने आले पुढे आणि जात असताना आता इथे 2 रस्ते आहेत. हा जो समोर आपल्याला दिसत आहे हा बखतगड
जात आहे. इथून बखतगड 4 किलोमीटर राहिलेला आहे आणि याच पुढे रस्त्याने सरळ गेले तर आपण कडीपाणीला जाऊ शकता. 5 किलोमीटर आहे आणि पुढे हापेश्वर, तिथून पुढे 6 किलोमीटर आणि पुन्हा कडीपाणीला येऊन या बखतगड मार्गे काही लोक येतात वापस. नर्मदे हर. आता आम्ही बखतगडला चाललेलो आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. आता बखतगडच्या अगदी आपण जवळ आलेलो आहोत. नवे 1-1.5 किलोमीटर 2 किलोमीटर बखतगड राहिलेला आहे आणि तिथला हा नैसर्गिक पाण्याचा झरा आपण पाहायला. निसर्ग हा सर्व बाजूने नटलेला आहे. झाडी तेवढीच, पहाडी तेवढीच, नदी तेवढीच आणि पाणी तेवढंच. अशा प्रकारचा हा छान निसर्ग आपणास पाहावयास मिळाला. नर्मदे हर, जिंदगी भर. जय ओम, जय ओम. नर्मदे हर. रात्रीच्याला बखतगडच्या पुढे 1-1.5 किलोमीटरवरती कॉर्नरला देवीचं मंदिर आहे आणि तिच्या शेजारीच आपल्या उजव्या हाताला हे असणारे मालक मा रेवा सेवा आश्रम अन्नक्षेत्र चालवत आहे आणि आजच्याला आपल्या आश्रमामध्ये साधारणतः 40 लोक आलेले आहेत. नर्मदे बखतगड पूजा पाठ करून होता या ठिकाणी. अशा प्रकारे काही 30 काही 40 किलोमीटर चालून आलेले आहेत. नर्मदे हर. काय चालू आहे? व्यायाम चालू आहे. बरं. नर्मदे हर. जय नर्मदे हर. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. राम राम हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे